आज रोज डे निमित्त हिंगोली येथील फुलमंडी बाजारामध्ये गुलाबांच्या फुलाला सर्वाधिक जास्त मागणी वाढली आहे। गुलाबांच्या फुलाला 200 ते 250 रुपये प्रति किलो असा भाव मिळतोय। ग्राहकांना एका फुलांसाठी 5 रुपये मोजावे लागतायत। सध्या लग्न सराईचे सीझन सुरू झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। हिंगोलीतील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये 4 दिवसांच्या तुलनेमध्ये हळदीचे दर 500 रुपयांनी वधारलेत। हळदीला 11,515 ते 13,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात हा दिलासा मिळाल्याचं बघायला मिळत आहे। मात्र तुरीच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। वाशिम जिल्ह्यात चिया पिकाच्या कापणीला सध्या सुरुवात झाली आहे। यावर्षी जिल्ह्यात 3000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी झालेली होती। सध्या बाजारामध्ये चिया पिकाला 12,000 ते 14,000 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी चिया पीक फायदेशीर ठरतंय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे कलिंगड पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला। रोगामुळे शेतकऱ्यांना महागड्या रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते। त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला असल्याने शेतकरी चिंतेत सापडलेत। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये डेंग्यू सारख्या आजारावर गुणकारी असणारे ड्रॅगन फ्रूटचे दर हे सध्या गगनाला भिडल्याचं बघायला मिळत आहे। 50 रुपयाला विकले जाणारे ड्रॅगन फ्रूट आता 300 ते 350 रुपये विकले जात आहेत। यंदा द्राक्षाच्या हंगामाला गती आली आहे। राज्यात आतापर्यंत 25% क्षेत्रावरील द्राक्षाची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री झालेली आहे। येत्या काळात द्राक्षाचे दर वाढण्याची सुद्धा शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। अलिबाग येथील वेगळी ओळख असलेला पांढरा कांदा काढणीला सध्या सुरुवात झाली। हा पांढरा कांदा पुढील आठवड्यात बाजारामध्ये विक्रीस येईल। यंदा 250 हेक्टरवर त्याची लागवड करण्यात आलेली आहे। दरवर्षी या कांद्याचे 5000 मेट्रिक टन उत्पादन घेतलं जातं। सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून हमी दराने सोयाबीनची खरेदी करण्यात आली, पण अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन विविध अडचणीमुळे घरातच आहेत। शेतकऱ्यांची नाफेडकडे 22 कोटी 89,91,000 रुपयांचे चुकारे सध्या थकीत आहेत। नाफेडने सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। धाराशिवमध्ये सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राची मुदत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। पणन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली। सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राची 6 फेब्रुवारीपर्यंतची मुदत संपल्याने सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राचं शटर डाऊन झालेलं आहे। त्यामुळे ही मागणी सध्या केली जाते। राज्य शासनाच्या वतीने मागेल त्याला सोलर पंप या योजनेखाली अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन रक्कम भरल्याचं बघायला मिळालं। ही रक्कम भरून 1.5 ते 2 महिने उलटलेले आहेत। मात्र अद्याप सोलर पंपासाठी कंपनीची निवड करण्यासाठी चॉईस अद्याप मिळालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार तरी कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामात ऊस गाळपाचं उद्दिष्ट गाठणं सध्या कठीण झालं। तर साखर उताराला सुद्धा फटका बसत असल्याने यंदा एफआरपी हाच ऊसाचा अंतिम दर ठरण्याची शक्यता अधिक दिसते आहे। यंदा अपेक्षित ऊसाची वाढ न झाल्याने साखर उत्पादनाला फटका बसलाय। पुण्यातील मार्केट यार्ड येथे महा फार्मर प्रोड्यूस कंपनीने तांदूळ महोत्सवाचं आयोजन केलं। त्यामुळे पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामध्ये राज्यातील तांदूळ उत्पादन कंपन्या सहभागी झालेल्या बघायला मिळाल्या।